प्रथमतः जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस एकत्र करण्यासाठी आणि महाराजांच्या विचाराने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस यशाच्या शिखरावर पाहण्यासाठी स्वप्न बाळगलेला महाराजांचा निष्ठावंत मावळा आपल्या सेवेसाठी जागृत मराठी या यूट्यूब चॅनेलवरती प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी माणूस मागे का हा विषय घेऊन आला आहे। तर आता आपण बघणार आहोत की देशासाठी कोणत्या कोणत्या मराठी लोकांनी कोणते कार्य केले आहे। स्वराज्याचे तोरण बांधून ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते आमचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे मराठीच होते। संपूर्ण भारतामध्ये महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले हे मराठीच होते। पहिली महिला शिक्षिका समाजसुधारक सावित्रीबाई फुले ह्या मराठीच होत्या। संपूर्ण भारताची राज्यघटना लिहिणारे आणि ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधले जाते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पण मराठीच होते। पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ शिंदे ह्या मराठीच होत्या। हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे ते पण मराठीच होते। महासंगणक निर्माण करणारे विजय भाटकर ते पण मराठीच। भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती करणारे दादासाहेब फाळके ते पण मराठीत। गायनामध्ये ज्यांना गानकोकिळा म्हणून ओळखले जाते त्या लता मंगेशकर त्या पण मराठीच होत्या। क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर ते पण मराठीत। पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्या पण मराठीत। आणि आता आपण मराठ्यांचं साम्राज्य हे अटक पासून कटकपर्यंत होतं हा आमचा पूर्वजांनी लिहिलेला इतिहास आहे। आणि तो आपण जात धर्म अंधश्रद्धा राग स्वार्थ द्वेष यांना पकडून कसा तो विजवत आणला ते आता आपण पाहूयात। तर आता आपण पाहणार आहोत भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती। 1 नंबर मुकेश अंबानी, 2 नंबर गौतम अदानी, 3 नंबर सावित्री जिंदाल, 4 नंबर शिव नदार, 5 नंबर दिलीप शांघवी, 6 नंबर सायरस पुनावाला, 7 नंबर कुमार बिर्ला, 8 नंबर राधाकृष्ण दमानी, 9 नंबर कुशल सिंग, 10 नंबर लक्ष्मी मित्तल। तर आता बघायचं म्हटलं तर भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तीमध्ये एकही मराठी श्रीमंत व्यक्ती नाही। तर आता आपण बघणार आहोत भारतातील टॉप 10 ॲक्टर्स। 1 शाहरुख खान, 2 सलमान खान, 3 रजनीकांत, 4 अक्षय कुमार, 5 आमिर खान, 6 अमिताभ बच्चन, 7 अजय देवगन, 8 प्रभास, 9 ऋतिक रोशन, 10 रणबीर कपूर। यामध्ये एकच मराठी माणूस आहे तो म्हणजे रजनीकांत। तो पण मराठी पिक्चरमुळे नाही तर तमिळ आणि तेलुगू पिक्चरमुळे आहे। तर आता आपण पाहूयात भारतातील टॉप 10 हिरोईन्स। 1 दीपिका पादुकोण, 2 कंगना राणावत, 3 प्रियांका चोप्रा, 4 कटरीना कैफ, 5 आलिया भट्ट, 6 करीना कपूर, 7 श्रद्धा कपूर, 8 विद्या बालन, 9 अनुष्का शर्मा, 10 ऐश्वर्या राय। तर यामध्ये सुद्धा भारतातील टॉप 10 हिरोईन्स मध्ये एकही मराठी हिरोईन नाही। आता आपण बघणार आहोत भारतातील टॉप 10 फेमस पॉलिटिशियन्स। 1 नरेंद्र मोदी, 2 अमित शाह, 3 मोहन भागवत, 4 राजनाथ सिंग, 5 योगी आदित्यनाथ, 6 राहुल गांधी, 7 अरविंद केजरीवाल, 8 ममता बॅनर्जी, 9 सोनिया गांधी, 10 नितीश कुमार। यामध्ये सुद्धा टॉप 10 फेमस पॉलिटिशियन्स मध्ये एकही मराठी पॉलिटिशियन्स नाही। आता आपण बघणार आहोत ऑल लिस्ट ऑफ प्राईम मिनिस्टर। आतापर्यंत झालेले भारतातील पंतप्रधान। 1 जवाहरलाल नेहरू, 2 गुलजारीलाल नंदा, 3 लाल बहादूर शास्त्री,
4 इंदिरा गांधी, 5 मोरारजी देसाई, 6 चरण सिंग, 7 राजीव गांधी, 8 व्ही.पी. सिंग, 9 पी.व्ही. नरसिम्हा राव, 10 अटल बिहारी वाजपेयी, 11 देवे गौडा, 12 मनमोहन सिंग, 13 नरेंद्र मोदी. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या राजकारण्यांचं दुर्दैव बघा, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकही मराठी माणूस पंतप्रधान झाला नाही. आता आपण बघणार आहोत भारतातील टॉप 5 एक्सपेन्सिव्ह हाऊसेस. 1 अँटिलिया हाऊस मुकेश अंबानी मुंबईमध्ये, 2 जेके हाऊस गौतम सिंघानिया मुंबईमध्ये, 3 धाम हाऊस अनिल अंबानी मुंबईमध्ये, 4 जटिया हाऊस बिर्ला ग्रुप मुंबईमध्ये, 5 मन्नत हाऊस शाहरुख खान मुंबईमध्ये. तर भारतातील टॉप 5 मध्ये तर सोडाच, पण टॉप 10 मध्ये सुद्धा एकही मराठी माणसाचं घर नाही. आणि टॉप 5 हाऊसेस हे आपल्या मुंबईमध्येच आहेत, पण त्यामध्ये एकही मराठी माणसाचं घर नाही. आता आपण पाहणार आहोत भारतातील टॉप 10 यूट्यूबर्स. 1 अजय नागर कॅरेमिनाटी, 2 भुवन बाम BBK वाइन्स, 3 आशिष चंचलानी, 4 दिलराज सिंग मिस्टर हॅकर, 5 संदीप माहेश्वरी, 6 अमित भडाना, 7 वसीम अहमद राउंड टू हेल, 8 उज्ज्वल टेक्नो गेमर्स, 9 अमित शर्मा क्रेझी XYZ, 10 अजय टोटल गेमिंग. तर यामध्ये टॉप 10 यूट्यूबर्समध्ये सुद्धा एकही मराठी माणूस नाही. तर याचं कारण काय असेल? आपले मराठी लोक आपल्याच लोकांना फॉलो करत नाहीत, लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत आणि आपले लोक एकत्र सुद्धा येत नाहीत. त्यामुळे यामध्ये आपला एकही मराठी माणूस नाही. तर आपला आजचा विषय असा आहे की प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस मागे का? तर याची कारणे अशी आहेत की आपले लोक जात, धर्म, अंधश्रद्धा, राग, द्वेष, स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यामध्ये अडकले आहेत. आपलेच लोक आपल्याच लोकांना मागे खेचण्यात व्यस्त आहेत. ही खूप चिंताजनक बाब आहे की आपल्या लोकांना आपण पुढे नेण्याऐवजी त्यांना मागे खेचत आहोत. तर आपल्याला या छत्रपतींच्या मावळ्याची विनंती आहे की हे सगळे घाणेरडे विचार सोडून छत्रपतींच्या आशीर्वादाने आपल्या करोडो मराठी लोकांना आपण एकत्र करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगी करून आपण एक नवीन चांगला बदल घडवूयात. एकमात्र पावर है हिंदुस्तान की जिसने पूरे हिंदुस्तान से हफ्ता लिया, मराठा. कोई कह नहीं सकता कि हमसे नहीं लिया. बंगाल चले गए, अली वर्दी खाने का पैसा पहुंचा देंगे सरकार. हाँ बोले पहुंचा देना बेटा, नहीं तो फिर आएंगे. तो ये समझदार लोग थे. अंदर आए, सिम का पैसा नहीं, भाग गए. ये बैठ गए कि हम तो सब लेके जाएंगे. मराठा ने कहा सब, हम दूसरे को लूटते तुम हमको लूटोगे. आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी एकजुटीचे दर्शन घडवूया. तर माझ्या मावळ्यांनो, जागृत मराठी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत हा संदेश पोहोचवा. आपण सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रकाश पसरवूया आणि महाराष्ट्राची शान वाढवूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र.